माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या पद्धतीनं जाती जाती धर्माधर्माची भांडणं लावण्याचं कलगीतुरा लावण्याचं जे काम आहे हे खरं तर थांबवायला हवं आणि अशा पद्धतीनं जे दैनंदिन जीवनातले इतर जे प्रश्न आहेत यामध्ये दोषारोप करण्यापेक्षा आता तुमचं सरकार आहे, 5 वर्षही तुमचं सरकार होतं, केंद्रात तुमचं सरकार आहे, मग जातनिहाय जनगणनेची मागणी ही तुम्ही आधी प्राधान्याने पुढे केली पाहिजे। जर बिहार सारखं राज्य आता करू शकतं तर महाराष्ट्रानं सुद्धा या पद्धतीने जातनिहाय जनगणना ही केली पाहिजे आणि त्यातून हे जे आकारण वर्षानुवर्ष 18 पगड जातीचा समाज जो सातत्यानं एकत्र नांदत होता यामध्ये कुठेतरी अशी विधानं करून मिठाचा खडा टाकण्यापेक्षा मला वाटतं तरी जातनिहाय जनगणनेची मागणी ही प्राधान्याने पुढे आणावी आणि त्या पद्धतीनं सगळ्या कसोट्यांवर टिकेल असं आरक्षण हे मराठा समाजाला 100% देण्यात यावं। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महागाईसारखे प्रश्न असतील, बेरोजगारीसारखे प्रश्न असतील, या सगळ्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी वेगळं काहीतरी विधान करून वेगळ्या दिशेने भडकावणं हे खरोखर थांबवायला हवं। महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर अव्याहतपणे 55 वर्ष उद्योगधंदे असतील, शेती व्यवसाय असतील, IT क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिलेलं भरीव योगदान आणि त्यातून मिळालेला कोट्यावधी तरुणांना मिळालेला रोजगार, त्यात होणारी प्रगतीमध्ये पवार साहेबांचं योगदान हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे। त्यामुळे कुठेतरी अशी वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे ही योग्य पद्धतीने धसास कशी लावता येईल यामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण लक्ष दिलं तर जास्त बरं होईल। हेच दोन समाजांमध्ये जी भांडणं लावण्याचा जो एक प्रकार जो दिसतोय, सातत्यानं 18 पगड जातीचा समाज हा एकत्र नांदण्याची ही संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे तो 18 पगड जातीच्या समाजाला एकत्र घेऊन एका विधायक कार्याला जोडण्याचा आदर्श आहे। आणि त्यामुळे सगळ्याच समाजांची जी आरक्षणाची मागणी आहे या आरक्षणाच्या मागणीसाठी जातनिहाय जनगणना होऊन खरोखर हे आरक्षणाची मर्यादा वाढू शकते। जर जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार इतक्या तातडीने हस्तक्षेप करतं तर मग आमच्या मराठा समाजाच्या बाबत जी मागणी आहे त्या संदर्भामध्ये जातनिहाय जनगणना करून कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करून आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं तितक्याच आग्रहाने ही भूमिका मांडावी। आणि त्यासाठी जे आता राज्यातलं सरकार आहे त्या राज्यातल्या सरकारनं केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा करा। इतक्या सोप्या गोष्टी या न करता कारण कुठेतरी प्रक्षोभक विधानं ही होणं हे टाळलं गेलं।